मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. हप्ता वितरण संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण पैसे मिळण्यास ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे. 15 फेब्रुवारी जरी आलं तरी सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेले नाहीत. म्हणजेच काय, इलेक्शनपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होत होते, परंतु आता इलेक्शन झाले, आचारसंहिता नाही तरी सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत. तर हे पैसे मिळण्यास उशीर का होत आहे, कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, ही सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही का, नक्कीच सांगायचं आहे कमेंट करून, किंवा मिळाला असेल तरी सुद्धा सांगायचं आहे. नोव्हेंबर डिसेंबरचा तुम्हाला हप्ता मिळाला, आता पेंडिंग तुमचा हप्ता आहे तो जानेवारीचा. किंवा काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये जमा झाले नाहीत व जानेवारीचे 1,500 रुपये सुद्धा आता जमा झालेले नाहीत, कारण वितरणच अजून सुरू झाले नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, आता हे वितरण जमा होण्यास उशीर का होत आहे, तर बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही, कारण का ई-केवायसी त्यांची चुकली होती. ई-केवायसी चुकली होती, त्यामुळे सरकारने वेबसाईटवरती ई-केवायसी दुरुस्ती जे करण्याचा पर्याय आहे तो देण्यात आलेला आहे. ज्यांची ई-केवायसी चुकली आहे ते इथे लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चा टाकून ई-केवायसी दुरुस्ती करू शकता. पण ज्यांची ई-केवायसी झाली नाही, बघा, ज्यांची ई-केवायसी झाली नाही त्यांना सुद्धा पर्याय देण्यात यावे. कारण का, लाखो लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहे की खरंच गरीब आहेत, खरंच गरजू आहेत, की त्यांचे 1,500 रुपये बंद केल्यामुळे जे पूर्णपणे त्यांचं काही 1,500 रुपयेमध्ये शाळेचे शिक्षण असू द्या मुलांचं, किंवा जे किराणा माल आहे, बाजारहाट आहे, ते करत होते, त्या लाडक्या बहिणींना नक्कीच इथे सरकारकडून मदत झाली पाहिजे आहे. पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे की आपण दररोज विनंती करणार, जोपर्यंत ही जी वेबसाईट आहे पुन्हा सुरू होणार नाही, कारण लाडक्या बहिणींना गरज आहे म्हणून ही लाडकी बहीण योजना सरकारने काढली आहे. सांगितलं होतं लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्यासाठी, बघा, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांचे निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे. परंतु लाडक्या बहिणींचेच पैसे काय झालेले आहेत, बंद केले आहेत. आता ही ई-केवायसी झालीच नाही, त्या लाडक्या बहिणींना अजून एक चान्स दिला पाहिजे आहे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींना OTPचा प्रॉब्लेम येत होता. बरं, आत्तापर्यंत तुम्हाला हप्ते मिळाले, नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पैसे मिळाले, पण जानेवारीचा हप्ता अजून वितरण झालेलं नाही. आता त्याचं कारण काय असू शकतं की ई-केवायसी दुरुस्ती सुरू आहे, म्हणजे काय, त्याची लिस्ट आता वेगळी असणार आहे. 1,500ची एक लिस्ट असणार आहे, त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्यांचे पैसे जमा झाले नाहीत त्यांचे एक लिस्ट असणार आहे. त्यामुळे त्या लिस्ट काढण्याच्यासाठी उशीर होत असणार आहे, विलंब होत असणार आहे असं दिसून येत आहे. कारण 1,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींनाच मिळाले असं नाही. नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले होते, की तिथं सांगितले की फक्त प्रश्नाचं उत्तर चुकल्यामुळे तुम्ही सरकारी नोकरदार आहात असं दाखवत होतं, किंवा तुम्ही निराधार योजनेचे किंवा दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत होता, त्यामुळे तुमचे पैसे बंद झाले. पण ज्यांची केवायसी झालीच नाही त्यांना सुद्धा एक चान्स नक्कीच मिळायला पाहिजे आहे. तुम्हाला आतापर्यंत सर्व हप्ते मिळाले, परंतु पडताळणीनंतर तुमची जर ई-केवायसी चुकली आहे, किंवा तुम्ही ई-केवायसीमध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र झाला आहे असं कळालं, तर तुमचे सुद्धा हप्ता बंद होणार आहे. त्यामुळे इथे जे गरजू लाडक्या बहिणी आहे, सरकारकडे एक विनंती की तुम्ही ही योजना लाडक्या बहिणींसाठी काढली आहे, तर लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू ठेवा. कारण वरच्यावर काय होत आहे ना, की पडताळणी प्रक्रियेच्या नावाखाली 2 ते 2.5 लाख लाडक्या बहिणींना इथे डायरेक्ट अपात्र करण्यात येत आहेत. प्रत्येक वेळेस आता जेव्हा सुरुवातीला 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना काय मिळत होतं की या योजनेचा लाभ मिळत होता, परंतु गेल्या वेळेस फक्त 1 कोटी ते 1.5 कोटी लाडक्या बहिणींना वितरण पैशांचं झालेलं आहे, त्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत. आता हे पैसे जमा होण्यास विलंब होते, कारण ही काय, ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. आता ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे, ज्यांची झाली नाही त्यांना सुद्धा संधी मिळाली असती, परंतु ते काही तिथे ऑप्शन देण्यात आलेलं नाही. इलेक्शनपूर्वी पैसे जमा होत होते, पण आता लाडक्या बहिणींना वेळेवर हप्ता द्या तुम्ही, कारण तुम्ही इलेक्शनपूर्वी 2-2 दिवस आधी खटाखट पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करत होता. आता आचारसंहिता नाही, ना इलेक्शन आहे, ना काहीच नाही, प्लस हे पैसे सुद्धा उपलब्ध आहेत, कारण माननीय अजितदादा पवारांनी सुद्धा जी पुरवणी मागणी केली होती त्याच्यामध्ये सुद्धा 6,103 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी ते काढून, म्हणजे जे काही फिक्स झाले होते, त्यामुळे इथे पैसे नाहीत हे सुद्धा कारण समोर येत नाही. 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत पैसे येण्याची शक्यता सांगली जात होती, परंतु आज 15 तारीख आहे तरी सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. आता उद्यापासून 20 तारखेपर्यंत लवकरात लवकर हप्ता जमा करा, नाहीतर GR काढा. कारण का, प्रत्येक वेळेस GR न काढल्यामुळे फक्त काय होतं की लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले हे समजत आहे, फक्त एकच दिवस वितरण दिले जात आहे आणि नंतर ते थांबवले जात आहे. त्यामुळे वितरण बरोबर झालं पाहिजे आहे.
तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे. KYC दुरुस्ती सुरू आहे त्यामुळे हप्ता लांबणीवर आपण एक समजू शकतो, कारण का ज्यांचे पेंडिंग हप्ते आहे त्यांना सुद्धा पैसे मिळायला पाहिजे आहे. KYC दुरुस्ती केल्यानंतर 1,500 रुपये जानेवारी म्हणजे आतापर्यंत ज्यांना पैसे आले त्यांना 1,500 रुपये व बाकीचे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचेही पैसे द्या, कारण ऑलरेडी उशीर झालेलाच आहे. तर तुम्ही लाडक्या बहिणीचे हप्ते पेंडिंग पडलेले आहे त्यांची KYC दुरुस्ती केल्यानंतर त्यांना सगळे पैसे दिले पाहिजे आहे. व इथे पुरवणी मागणी आहे, पैसे आहे, तरी ते नक्की कुठे पैसे थांबवले गेले आहेत हे सुद्धा लाडक्या बहिणींना कळायला पाहिजे आहे. दुरुस्ती झालेली आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींची दुरुस्ती झाली आहे. झाली नसेल तर 31 मार्चपर्यंत हे KYC दुरुस्ती प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर KYC दुरुस्ती प्रक्रिया करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. लवकरात लवकर लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पैशाचं वितरणाबाबत असू द्या किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही अपडेट असू द्या पहिल्यांदा आपल्या चॅनलवर येत असते. व आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांची KYC झाली नाही त्यांना नक्कीच इथे साथ असणार आहे. प्रत्येक वेळेस आपण KYC साठी इथे आवाज उठवणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींनो जास्तीत जास्त शेअर करा व आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.